योद्धा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते चित्र म्हणजे एक शूरवीर व्यक्ती. आपल्या देशासाठी मातीसाठी लढणारी व्यक्ती म्हणजे योद्धा. आपल्यावर संकट आलं की अनेक योद्धे आपल्या जीवाची बाजी लावून आपलं त्या संकटापासून रक्षण करतात. असेच काही योद्धे आज कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात आपल्यावर आलेल्या महाभयंकर अशा कोरोना या संकटापासून रक्षण करतायत. या योद्ध्यांमध्ये डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय, पोलीस असे अनेक जण आहेत. त्यांच्याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी दुर्वा दळवी. तरुण भारत न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकजण झटत आहे. प्रत्येकजण आपल्यासाठी आपलं रक्षण करतो ह्या कोरोनापासून. परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर CPR हा दवाखाना, या दवाखान्याचंच रूपांतरण आता कोरोना वॉर्ड म्हणून स्पेशल कोरोनासाठी हा दवाखाना घेण्यात आलेला आहे. CPR रुग्णालय अर्थात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये कोरोना वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. आणि ह्या कोरोना वॉर्डमध्ये प्रत्येकाची तपासणी देखील केली जाते. जे संशयित आहेत त्यांची तपासणी केली जाते. काय नेमकं या वॉर्डमध्ये आहे, कशा पद्धतीने या वॉर्डचं कार्य चालतंय, या सगळ्याविषयी आपण पाहूया. तेथील प्रतिष्ठित डॉक्टरांकडून आपण ह्याविषयी जाणून घेऊया. चला बघूया नेमकं तिथे काय होतंय, कोरोना वॉर्डमध्ये कशी काळजी घेतली जाते पेशंटची. या वॉर्डची संरचना निरनिराळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. जे संशयित रुग्ण आहेत त्यांना वेगळा भाग करण्यात आलेला आहे व जे रुग्ण पॉझिटिव्ह येतील त्यांच्यासाठी निराळा भाग करण्यात आलेला आहे. असे वॉर्ड निरनिराळे आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ICUची देखील ज्या रुग्णाला व्हेंटिलेटर लागतील, जे रुग्ण अत्यावस्थ होतील अशा रुग्णाला टर्शरी केअर, अत्याधुनिक पद्धतीची उपचार पद्धती देण्याची सर्व सुविधा या ठिकाणी माननीय अधिष्ठाता मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्व गोष्टी तयार ठेवण्यात आलेल्या आहेत. जे आवश्यक औषधी आहेत, त्यावरील उपचार आहेत, त्या अनुषंगाने क्रिटिकल झाल्यानंतर पेशंट त्याला लागणारे उपचार आहेत, हे सर्व उपचारांच्या बाबतीत सगळ्या या ठिकाणी रेडी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर स्टाफ मेंबर्स जे असतात की सिस्टर्स आहेत, चतुर्थ श्रेणी, तृतीय श्रेणी, हे जे कर्मचारी आहेत यांच्यामधील भय जाण्यासाठी व सायंटिफिक नॉलेज त्यांना मिळण्यासाठी या निरनिराळ्या वॉर्डमध्ये काम करत असताना त्यांना आत्मविश्वास येण्यासाठी व सायंटिफिक पद्धतीने उपचार व्हावा यासाठी कालपासून या रुग्णालयामध्ये ट्रेनिंग देखील चालू आहे. ट्रेनिंग हे सुरक्षित अंतर ठेवून कमीत कमी लोकांचं ट्रेनिंग म्हणजे ग्रुपनी ट्रेनिंग दररोज आम्ही या ठिकाणी घेत आहोत. त्यांच्यामध्ये जे अत्याधुनिक दररोज बदलणाऱ्या गाईडलाईन्स असतील किंवा दररोज बदलणारे जे मानांकन असतील त्या मानांकनाबद्दल देखील त्यांना आम्ही ट्रेनिंग देत आहोत. ही सर्व मंडळी आमची ट्रेंड होऊन या ठिकाणी अत्याधुनिक आणि प्रभावी असा औषध उपचार करण्यासाठी एक सक्षम टीम या ठिकाणी माननीय अधिष्ठाता मॅडम यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तयार होते. आता आपण पाहिलं की नेमकं CPR रुग्णालयामध्ये कोरोना वॉर्ड जो तयार करण्यात आलेला आहे त्या कोरोना वॉर्डमध्ये काय केलं जाते, तिथे रुग्ण जे येत आहेत त्या रुग्णांची काळजी कशी घेतली जाते आणि बाकी जे सेवा करणारे आहेत, नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, हे काय कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे आता आपण जाणून घेऊया नेमकं की होम क्वारंटाईन असताना किंवा आपल्याला जे स्वाभाविक नॉर्मल क्वेश्चन पडतात की आपण बाहेरनं जे वस्तू आणतो त्या वस्तूंचं काय करायचं, होम क्वारंटाईन असताना कशा पद्धतीने घरात राहावं, या सगळ्या गोष्टींचं आपलं शंका निरसन करतायत CPRमधील डॉक्टर. चला त्यांच्याकडनं नेमकं बघूया होम क्वारंटाईन असताना काय करायला पाहिजे ते. की जेव्हा आम्ही होम क्वारंटाईन सांगतो ह्याचा अर्थ घाबरून जायचं नाही आहे. म्हणजे ते सेपरेट एंटिटी, म्हणजे त्याला बरेच लोकांना अशी भीती असते की होम क्वारंटाईन केलं म्हणजे त्यांना कोरोना झालेला आहे. तर हे लोक नुसतं प्रवासी असतात आणि त्यांनी ह्या 14 दिवसात बाहेर पडायचं नाही आहे. आणि घरी जर राहिलेत तर त्यांनी तोंडावर मास्क बांधायचा आहे, वारंवार हात धुवायचा आहे. इकडे तिकडे टच केलं त्या जागेला, म्हणजे जे हार्ड सरफेस किंवा शिंका जर आली तर हार्ड सरफेस क्लीन करून घ्यायचं आहे. तर स्वच्छ पाण्याने किंवा साबणाच्या पाण्याने जरी धुतलं तरी चालू शकते. आणि जे काही आपल्या घरात जे वस्तू येतात, म्हणजे दुधाची पिशवी म्हणा
किंवा भाजी जे असतात, तर ते भाजी जे आहे ते गरम पाण्यात मिठाच्या पाण्यात जर हे काढून स्वच्छ काढलं तरी काय म्हणजे त्याच्याने आपल्याला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते, तर ते होणार नाही. दुसरी गोष्ट, जे काही आपण दुधाची पिशवी असते ती पण धुवूनच आत फ्रीजमध्ये ठेवायची, किंवा जर तापवणार असेल तर थोडा वेळ बाहेर ठेवून आणि मग वापरायला काढायचे. आणि हे हात स्वच्छ धुतल्याने काय होणार आहे की जे काय आपल्या अंगावर शिंकताना वगैरे जे स्त्राव पडतं आहे तर ते निर्जंतुकीकरण होऊन जाते. आणि जे काही आपले जे कपडे असतात तर ते जर कपडे आपण गरम पाण्यात नुसतं सोप वॉटर म्हणजे आपण शॅम्पू किंवा जे काही लिक्विड डिटर्जंट असते त्याच्यामध्ये भिजवून टाकायचं आहे आणि सन ड्राय करायचं आहे, म्हणजे उन्हात वाळवायचं आहे. आणि जे काही नातेवाईक घरात असतील त्यांच्यासोबत तर त्यांनी 1 मीटरचं अंतर ठेवायचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट जे काय आहे आपण काटेकोरपणे पाळलं तर आपण कोरोनावरती मात करू शकतो. पण जाणून घेतलं की नेमकं CPR रुग्णालयातील कोरोना वॉर्ड काय कार्य करते, त्याच पद्धतीने होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी, तसेच जे सामान्य नागरिक आहेत जे घरामध्ये होम क्वारंटाईन नाही आहेत परंतु घरात बाकीच्या गोष्टी आणताना ज्यांना फार भीती वाटते त्यांनी काय करावं हे आपण डॉक्टरांकडून आता ऐकून घेतलं. आणि अशाच पद्धतीने जर आपण आपली काळजी घेतली, वारंवार हात धुतले, घरात येणाऱ्या वस्तूंची योग्य स्वच्छता राखली आणि घरात देखील स्वच्छता राखली आणि जे होम क्वारंटाईन आहेत जे बाहेरून आलेले आहेत त्यांनी स्वतःची काळजी घेतली, योग्य उपचार घेतले तर आपण ह्या कोरोनाला नक्कीच रोखू शकतो. कोरोनाचा प्रसार आपण थांबवू शकतो. आणि हीच खरंच आत्ता गरज आहे की कोरोनाचा प्रसार आपल्याला थांबवायचा आहे. त्यामुळे मंडळी, तुम्हाला जर गरज नसेल, अत्यावश्यक गोष्ट कोणती आणायची नसेल तर उगाच विनाकारण बाहेर पडू नका. घरातच थांबा. घरात थांबून तुम्ही सगळ्यांना सहकार्य करा आणि अशा पद्धतीने आपण कोरोनावरती मात करूया. कॅमेरामन सूरज पाटीलसह मी दुर्वा दळवी, तरुण भारत न्यूज. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.